नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 यामधील सेकंड लेसन आहे लाईन्स अँड अँगल्स, जो मॅथ्सचा आहे. तर मित्रांनो, याआधी आपण फर्स्ट लेसनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे 3 डायमेन्शनल शेप्स. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लाईन्स अँड अँगल्स. मित्रांनो, इथे आपण लेसन जेव्हा स्टार्ट करतो आहे तिथे आपल्याला काय दिसतं आहे? रिव्हिजन म्हणजे काय? आपण मार्क्स आता आपण 6th स्टँडर्ड मध्ये आहे. 5th स्टँडर्ड मध्ये आपण काय काय शिकलो होतं त्याची एक शॉर्ट रिकॅप बघणार आहोत. आता बघा, जिओमेट्रिक शेप्स अँड बेसिक कन्सेप्ट्स आर यूज इन द डिझायनिंग एनी प्लेग्राऊंड. आता कुठलाही प्लेग्राऊंड आपल्याला डिझाईन करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला जिओमेट्रिक जे शेप्स असतात त्याचे बेसिक कन्सेप्ट असतात त्याचा यूज केला जातो. द ॲडजस्टमेंट पिक्चर शोज अ कबड्डी फील्ड बिईंग अ डिझाईन. म्हणजे इथे कशाचं आहे? कबड्डीचं मैदान आहे, एक कबड्डीचं प्लेग्राऊंड आहे. Some basic geometric concepts have been used in designing it, such as point, line and plane. आता इथे पॉइंट, प्लेन दाखवण्यासाठी ह्या काही कन्सेप्ट आपल्या इथे सांगितलेल्या आहे. मग आता आपण काय आहे? बेसिक कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. मग त्याच्यामध्ये पॉइंट, लाईन आणि प्लेन या सगळ्या कन्सेप्ट आहेत ते बघणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्हाला या बाजूच्या आकृतीमध्ये काय काय दिसतं आहे? बघा, इथे एक रेक्टँगल दिसतो आहे. हा एक रेक्टँगल झालेला आहे, दिसतो आहे तुम्हाला. हा एक रेक्टँगल आहे. देन इथे तुम्हाला एक ट्रायंगल तयार झाला. हा डॉट 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 दिसतो आहे. आणि नंतर हे एक सरळ रेषा म्हणजे हा ट्रायंगल सुद्धा तुम्हाला दिसतो आहे. इथे एक छोटासा हा रेक्टँगल सुद्धा, इकडे बघा, हा एक रेक्टँगल हा तुम्हाला दिसतो आहे. खालती पण इथे एक रेक्टँगल तुम्हाला तयार झालेला दिसतो आहे. म्हणजे हे वेगवेगळे काय झाले? जिओमेट्रिकल शेप झाले. हा सुद्धा एक रेक्टँगल झाला, हा सुद्धा एक रेक्टँगल झालेला आहे. म्हणजे हे सगळे काय झालेले आहे? रेक्टँगल शेप झालेले आहे. म्हणजेच आता जिओमेट्रिकल शेप्सचा यूज आपण प्लेग्राऊंड करताना आपल्या डेली यूजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण करत असतो. पण ते जाणतेपणा होत असतं, आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही की हे शेप कोणते कोणते आहेत. बघा, आता घरामध्ये प्रत्येक गोष्ट बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला जिओमेट्रिकल शेप दिसतोच आहे. मग आता ते कोणते कोणते आहे इथे आपण बघणार आहे. हा माझ्याजवळ एक मोबाईल आहे. मोबाईलचा शेप कोणता आहे? हा रेक्टँगल झाला. नंतर तुम्हाला एक टेक्स्टबुक तुमच्या बाजूला असेल तर ते टेक्स्टबुक कोणते आहे? ते पण रेक्टँगल झालेला आहे. माझा हा स्पेक्स आहे, याचा शेप कोणता आहे? तर हे सगळे झाले काय आहे? जिओमेट्रिकल शेप्स. आणि आपण ते डे टू डे लाईफमध्ये यूजच करत असतो. तर आता ते कोणते आहे आपण सगळं डिटेलमध्ये बघणारच आहोत. मित्रांनो, इथे मी काही शेप्सची नावं तुम्हाला ऍड केलेली आहेत, काही पिक्चर्स इथे ऍड केलेले आहेत आणि ते कोणते कोणते आहेत. आता इथे बघा, इथे हा काय आहे? ट्रायंगल आहे. हे काय आहे? रेक्टँगल आहे ना, रेक्टँगल आहे. हा काय आहे? सर्कल आहे. देन हे काय आहे? पॅरेलोग्राम आहे. हा काय आहे? पॅरेलोग्राम आहे. हा काय आहे? पेंटॅगॉन आहे. पेंटॅगॉन. आणि हा काय आहे? हेक्झागॉन आहे. म्हणजेच काय आहे? हे वेगवेगळे काय आहे? शेप्स आहे. हेक्झागॉन है ना, हे वेगवेगळे जिओमेट्रिकल शेप्स आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही वेगवेगळे शेप्स आहे आणि ते कोणते कोणते आपण हे आता डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. तर जिओग्राफिकल शेप मधला फर्स्ट आपण कन्सेप्ट शिकतो आहे पॉइंट. आता पॉइंट म्हणजे नेमकं तरी काय? पॉइंट म्हणजे तुम्हाला माझ्या हातामध्ये पेन दिसतो आहे, या पेनाचं समोरचं टोक म्हणजे काय झालं? पॉइंट झालं. पेन्सिल झाली, पेन झाला, किंवा कशाचं समोरचं एक छोटंसं टिप झाली, याला आपण असं पॉइंट म्हणतो. पॉइंट आपण हे फक्त कशाने दाखवतो? एक जस्ट म्हणजे एक असा पॉइंट काढला, झाला आपला पॉइंट. ठीक आहे. मग त्याला काय नसते? त्याला लेंथ नसते, त्याला वेट नसते, त्याला थिकनेस सुद्धा नसते. आणि ते नेहमी कशाने दाखवतात? कॅपिटल लेटर्सने डिनोट करत असतात. आपल्याला दाखवायचं आहे की पॉइंट PQR असं आहे. मग आता मी त्याला ए असं दिलं. मग आता मला इथे लिहिताना, मेन्शन करताना मला असं लिहावं लागेल की पॉइंट कोणता आहे? माझा पॉइंट P आहे. देन पॉइंट Q. देन पॉइंट कोणता आहे? R. अँड पॉइंट कोणता आहे? ए. हे काय मी कॅपिटल लेटरने डिनोट केले. आता मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देते. आता इथे बघा, इथे मी एक स्क्वेअर काढलेला आहे. आता याच्यामध्ये काय मी पॉइंट मेन्शन करते? हे 2, हे 3 आणि याला नावं सुद्धा देते ABC. आता इथे 1, इथे 1 आणि इथे 1, याला मी नावं दिली LM आणि N. आता मला मेन्शन करताना मला जर दाखवायचं असेल की या रेक्टँगलच्या आतमधले पॉइंट कोणते आहे, तर त्याला मी मेन्शन करेल की जे आतमध्ये आहे म्हणजेच इंटेरियर पॉइंट कोणते आहे, तर इंटेरियर
इंटेरियर पॉइंट. आता इथे मला मेन्शन करताना लिहावं लागेल की इंटेरियर पॉइंट कोणते आहे इथे. मग पॉइंट ए झाला, देन पॉइंट बी कोणता आहे, पॉइंट बी, अँड पॉइंट कोणता आहे, सी. हे माझे इंटेरियर झाले. आता मला बाहेर पण दिसत आहेत, रेक्टँगलच्या बाहेरचे आहेत, त्याला मी काय म्हणेल, एक्सटेरियर पॉइंट असं मी त्याला म्हणणार. आता एक्सटेरियर मध्ये काय काय येणार, पॉइंट कोणता आहे आपला, पॉइंट बघा एल आहे, देन पॉइंट कोणता आहे, एम आहे, आणि पॉइंट कोणता आहे, एन. म्हणजे हे माझे काय झाले, एक्सटेरियर पॉइंट झाले. आणि याच्यावरूनच मला लक्षात येतील, मी सांगू शकेल की पॉइंट म्हणजे आतमध्ये, रेक्टँगलच्या आतमध्ये कोणते आहे, रेक्टँगलच्या बाहेर कोणते आहे. तसंच तुम्हाला आणखीन विचारू शकतात की सर्कलच्या आतमध्ये कोणते, सर्कलच्या बाहेरची कोणते, हे सगळं तुम्हाला डिनोट करता येईल. आणि इथे पॉइंट ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल असं मला वाटतं. इथे तुम्हाला पॉइंट इंडिकेट करायसाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इंडिकेट द फॉलोइंग सिटीज विथ द पॉइंट ऑन द नेबरिंग आउटलाईन मॅप ऑफ द महाराष्ट्र. आता हा महाराष्ट्राचा मॅप आहे आणि इथे तुम्हाला 6 डिस्ट्रिक्टची नावं दिलेली आहे, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि सातारा. मग आता इथे बघा, हे पुणे, हे कोणतं आहे, हे पुणे डिनोट केलेलं आहे पॉइंटने, ठीक आहे, पुणे हे दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नाशिक कोणतं आहे, कोल्हापूर कुठे आहे, मुंबई कुठे आहे, हे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. आणि हे तुमची ऍक्टिव्हिटी आहे, ही तुम्हाला कंप्लीट करायची आहे. चला आता नेक्स्ट स्लाइडकडे वळूया. मित्रांनो, इथे मला तुम्हाला सांगायचं आहे आपली नेक्स्ट जिओग्राफिकल शेप कोणती आहे, लाईन. आता लाईन काय, या फिगर बिलो इज अ लाईन. म्हणजे आता आपल्याला या फिगर दिसत आहे, याला आपण काय म्हणू, लाईन म्हणू. लाईन इज अ इन्फायनाइट ऑन बोथ साइड्स. म्हणजे इन्फायनाइट, मर्यादा आहेत. बघा याच्यामध्ये तुम्हाला डॉट 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 दिसत आहे, इथे पण डॉट डॉट दिसत आहे. म्हणजे ती समोर किती पण वाढू शकते, या माझ्या स्क्रीनच्या बाहेर सुद्धा जाऊ शकते, कितीही लांबी त्याची वाढू शकते, इन्फायनाइट राहू शकते. टू शो दिस एरो मार्क्स आर ड्रॉन ॲट बोथ एंड्स. म्हणजे जेव्हा आपल्याला इन्फायनाइट लाईन आहे हे दाखवायचं असेल, तेव्हा त्याच्या एंड पॉइंटला काय असतो, ॲरो मेन्शन केलेला असतो, ॲरो हा दाखवलेला असतो. बघा इथे ॲरो दाखवलेला आहे, इथे ॲरो दाखवलेला आहे. The name of a line is written by using any 2 points on the line. मग आता याच्यावर आणि आहे बघा, एक्झाम्पल दिलेला आहे, नेम ऑफ adjacent figure is a DE or ED. Sometimes the name of line is shown written using the single letter सुद्धा. आता इथे बघा आपल्याला ही लाईन दिसते, याचं नाव काय आहे, ED. मग आपण असं लिहू, लाईन ED असं लिहू शकतो, किंवा कसं लिहू शकतो, लाईन DE असं सुद्धा लिहू शकतो. जर याचं माझं नाव, जर मी याला नाव AB असं दिलं, AB दिलं, तर मी आता असं कसं लिहिणार, लाईन EB, लाईन AB और लाईन BA असं सुद्धा देऊ शकते. किंवा हे लाईन स्मॉल लेटर मध्ये सुद्धा मेन्शन केलं असते, जसं इथे मेन्शन केलेलं आहे M. मग मी याला असं म्हणणार, लाईन M हे म्हटलेलं आहे. म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की इथे बघा 2 पॉइंट्स आहे, 2 पॉइंट मधून एक सिंगल लाईन गेली तर त्याला आपण लाईन असं म्हणतो. 2 पॉइंटला कनेक्ट करणारी एक रेषा उठली तर त्याला लाईन असं म्हणतो. लाईनला आपण कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर कशानेही डिनोट करू शकतो, आणि ही कशी असते, इन्फायनाइट असते. बोथ एंड्स त्याचे इन्फायनाइट असतात, आणि ते कशामुळे दाखवलेलं असते, या ॲरोमुळे आपल्याला लक्षात येते. आता डिटेलमध्ये आपण इथे बाजूच्या आकृतीमध्ये समजून घेऊया. आता इथे मी एक ही लाईन काढलेली आहे. आता याचं नाव मी दिलेलं आहे AB, ठीक आहे. आता ही एक अजून काढलेली आहे, ही काय झाली, लाईन LM झाली. ही एक लाईन मी काढलेली आहे, याला मी नाव दिलं S. मग आपण मेन्शन करताना आपण कसं करणार, लाईन AB करू शकतो, किंवा लाईन BA असं सुद्धा लिहू शकतो. याला आपण नाव कसं देणार, लाईन LM किंवा लाईन ML असं सुद्धा करू शकतो. याला काय देणार, लाईन S असं मेन्शन करू शकतो. म्हणजे ते कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर कोणताही चालेल, आणि एक सिंगल लेटर असेल तरीही चालते लाईन मध्ये. आणि ही काय असते, इन्फायनाइट असते, त्याचे एंड्स इन्फायनाइट आहे हे मेन्शन करण्यासाठी आपण एंड टर्म्सला काय दिलेलं असते, ॲरो मेन्शन केलेला असते. आता एक आणखीन एक कन्सेप्ट होती, आपले एक पॉइंट आहे, आपण हा पॉइंट शिकलो होतो. या पॉइंट मधून किती लाईन जातात बघा बरं. आता पुष्कळशा लाईन याच्यामधून क्रॉस होऊ शकतात, इन्फायनाइट लाईन्स जाऊ शकतात. एका पॉइंट मधून लाईन्स किती पास आउट होऊ शकतात, भरपूर इन्फायनाइट होऊ शकतात. पण जर माझ्याजवळ 2 पॉइंट असेल तर त्या 2 पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकते, फक्त
एकच लाईन जाऊ शकते. इथे किती येऊ शकतात? इनफायनाइट लाईन्स पास होऊ शकतात आणि इथे 1 अँड ओनली 1 लाईन पास होऊ शकते. हा एक मेजर डिफरन्स आहे आपला एका पॉइंट मध्ये आणि लाईन मध्ये. ठीक आहे, एका पॉइंट मधून जर एक पॉइंट असेल तर त्याच्यामधून इनफायनाइट लाईन्स जाऊ शकतात, पण जर 2 पॉइंट असेल तर त्याच्यामधून एकच लाईन पास होऊ शकते. हे आपण शिकलेलो आहोत. मला आशा आहे की लाईन ही कन्सेप्ट आता तुमच्या लक्षात आलेली असेल. मित्रांनो, आपण एक नवीन कन्सेप्ट इथे शिकणार आहोत. लाईन आणि सेगमेंट याच्यामधला छोटासा फरक आहे आणि तो कसा काय? आता इथे बघा, इथे एंड टोकांना आपल्याला ॲरो दिसतात आहे. इथे ॲरो आपल्या लक्षात येत आहे, म्हणून याला आपण, जर याचं नाव ए बी असेल तर ह्याला आपण लाईन असं म्हणू, लाईन ए बी असं म्हणू. जर याचं नाव पी क्यू असेल तर याला आपण काय म्हणणार आहे? लाईन पी क्यू असं म्हणू. बरोबर. जर याचं नाव टी आहे फक्त तर याला लाईन टी असं म्हणू, कारण की त्याच्या एंड टोक बघा, एंडला काय आहे? ॲरोज आहेत, म्हणून हे लाईन आहे. लाईन हे कसे असतात? इनफायनाइट असतात, हे आपण आता शिकलो. पण त्यानंतर सेगमेंट म्हणजे काय? जर लाईनला मी त्याचा एक छोटासा पार्ट डिवाइड केला, जर मी याला नाव दिलं SV असं नाव दिलं, तर मग इथे मला लिहावं लागेल सेगमेंट SV किंवा सेग, शॉर्टकट लिहिला जातं नेहमी VS असं मेन्शन केलं जातं. आता याला H आणि I असं नाव असेल तर मी असं लिहिणार सेगमेंट HI किंवा सेग काय होईल? IH. बरोबर. याला जर मी नाव दिले OP असं नाव दिलं तर हे काय होणार? सेगमेंट सेग OP और सेगमेंट PO. आता तुम्हाला लाईन आणि सेगमेंट याच्यामधला फरक लक्षात आला असेल. लाईनच्या एंड टोकाला काय असते? आपल्याला ॲरो असते आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हे लाईन आहे. आणि सेगमेंट याचा म्हणजे इथे पार्ट केलेला आहे, इथे तुकडा केलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतो की हा सेगमेंट आहे. यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं? रेषाखंड असं म्हटलं जातं. सेगमेंट त्याचा पार्ट डिवाइड केलेला आहे, त्याचा हे केलं. जर आपल्याला आकृतीमध्ये असं दिलेलं असेल, हे 5 सेंटीमीटर आहे, मग आपल्याला मेन्शन करावं लागेल की सेग OP किती आहे? सेग OP हे किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. हे मेन्शन आपल्याला करावं लागेल आणि हा छोटासा डिफरन्स आहे सेगमेंट आणि लाईन मधला. आता आपण याच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. आता बघा, इथे सेगमेंट मध्ये काय दिलेलं आहे? ड्रॉ लाईन X ऑन अ पेपर, टेक पॉइंट P and Q ऑन द लाईन X. मग आता लाईन X दाखवलेली आहे, X आहे आणि त्याच्यावर PQ हे पॉइंट दाखवलेले. द पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम P to Q इज अ लाईन सेगमेंट. म्हणजेच आपली लाईन कोणती झालेली आहे? लाईन X आलेली आहे आणि सेगमेंट कोणता आहे? PQ हे झालेलं आहे आणि हेच आता आपण शिकलेलं आहे. म्हणजे या लाईनचा आपण काय केलेलं आहे? पार्ट आहे. आपली पूर्ण लाईन कोणती आहे? लाईन X आहे, पण त्या लाईनचे आपण काय केलं? सेगमेंट पाडला, त्याचा तुकडा पाडला, त्याचे पार्ट केले आणि ते कोणते आहे? PQ हे सेगमेंट झालेले आहे. द लाईन सेगमेंट इज कॉल्ड द सेगमेंट PQ और सेगमेंट QP. आपण PQ सुद्धा म्हणू शकतो, नाही तर QP सुद्धा असं म्हणू शकतो आहे ना. मग लिहिताना आपलं शॉर्टकट कसं राहणार? सेगमेंट PQ और QP असं राहील. इथे काय दाखवलेलं आहे? 2 पॉइंट्स दाखवलेले आहे, A आणि B ऑन पेपर दिलेला आहे. Different ways and they are ways as to get to AB and short path is the line segment AB. मग आता इथे आपल्याला लाईन AB दिलेला आहे. तर आता आणखीन एक आपण कन्सेप्ट आताच क्लिअर केलेली आहे की लाईन म्हणजे काय नेमकं. आता इथे बघा, इथे आपली ही काय झाली? ही झाली लाईन, लाईन A झाली आपली आणि त्याच्यातला जर आपण हा घेतला SP हा घेतला तर सेग आपला काय आहे? SP किंवा आपण कसं लिहू? सेग PS हे आपण असं मेन्शन करणार आहोत आणि हेच आता आपण शिकलेलो आहोत. लाईन आणि सेगमेंट मधला काय डिफरन्स आहे तो आता तुमचा क्लिअर झाला असेल असे मला आशा आहे. आपण शिकतो आहे प्लेन. काय आहे? PLANE, प्लेन. हा एक आपला पॉइंट राहिलेला आहे. आता प्लेन म्हणजे काय? सरफेस ऑफ टेबल और बोर्ड इज द पिक्चर ऑफ फ्लॅट. आता आपल्याकडे टेबल असतो, आपल्याकडे लॅपटॉप असते, आपल्याकडे ब्लॅकबोर्ड आहे. हेच त्याचा सरफेस कसा असतो? फ्लॅट असतो, पूर्ण प्लेन असतो आणि त्याच्या सगळ्या बाजू ह्या कशा असतात? इनफायनाइट असतात. इकडे बघा, हे काय आहे? इनफायनाइट असते, म्हणजे इकडे कितीही वाढू शकतात.
आहे ना. अ फ्लॅट सरफेस दॅट इज अ इन्फायनाइट ऑल साइड इज अ प्लेन. म्हणजे ज्या साईडला ते इन्फायनाइट वाढू शकते त्याला आपण प्लेन असं म्हणू शकतो. आता दिस बाउंडलेस इज शोन बाय ॲरो. म्हणजे आता हे बाउंडलेस आहे, त्याची लिमिट नाही आहे, म्हणून हे ॲरोने दाखवलेले आहे. मग द नेम ऑफ प्लेन इज इंडिकेटेड बाय कॅपिटल लेटर इन इंग्लिश सच ॲज ई. आता म्हणून हे प्लेन ई असं म्हटलेलं आहे. मग जर मी याला ए नाव दिलं असेल तर हा काय झाला, प्लेन ए झाला. याला मी जर एल असं नाव दिलं तर प्लेन एल असं नाव होणार आहे. म्हणजेच आता आतापर्यंत आपण किती कन्सेप्ट शिकलेलो आहेत, 3 कन्सेप्ट शिकलेलो आहेत. पॉइंट, याला काय म्हटलं जातं, पॉइंट. मग काय आहे, ही काय झाली, लाईन झाली. हा काय झाला, सेगमेंट झाला, आपण हे शिकलो आहे. अँड प्लेन, प्लेन म्हणजेच काय आहे, याच्या सगळ्या बाजू ह्या काय आहे, इन्फायनाइट असतात, कितीही बाजूपर्यंत हे वाढू शकते. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट झाल्या जॉमेट्रीच्या आणि ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील अशी मला आशा आहे. तरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता नेक्स्ट एक लास्ट जिओग्राफिकल कन्सेप्ट आपली राहिलेली आहेत, रे. आता याच्यातली जिओग्राफिकल मधली सगळ्यात शेवटची कन्सेप्ट आपली आहे रे. आता रे म्हणजे काय, किरण. आता आपल्याला इथे सूर्य दिसतो आहे, सूर्याची किरणं आपल्याला सकाळी दिसत नाहीत का, सगळीकडे फैललेली दिसतात आपल्याला. ही काय झाली आहे, याला काय म्हटलं जातं, रे. आता टॉर्च आहे, टॉर्चचा अंधारामध्ये आपण लाईट करतो, त्याची किरणाची प्रकाश सगळीकडे असं पसरताना आपल्याला दिसतो, ते काय झालं, लाईट झालं. मग आता आहे लेझर लाईट. तुम्ही बघितलं असेल की लहान मुलांना तुम्हाला खूप शौक असतो आहे ना, एक टॉर्च असतो, तो लेझर लाईट असतो, त्याचा पॉइंट एका बिंदूवर पडतो आणि तिकडून सगळे ते असे डायव्हर्ट होत असताना आपल्याला दिसून येतात. हे सगळे काय झाले, याला आपण म्हणतो रे. रे म्हणजेच काय आहे, किरण. ठीक आहे. अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन दॅट स्टार्ट्स फ्रॉम अ पॉइंट अँड एक्सटेंडेड indefinitely in one direction. आता रे मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे, जसा सेगमेंट मध्ये होता ना तसाच रे मध्ये आहे. रे मध्ये काय होतं की एक एंड पॉइंट असतो आणि समोर हा कितीही पण वाढू शकतो आणि समोर एक ॲरो असतो. ॲरो आहे म्हणजे इनफायनाइट त्याची लेंथ वाढू शकते, पण याचा हा काय असतो, स्टार्ट पॉइंट असतो. The point from which the ray start is called the starting point. मग हा जिथून स्टार्ट होतो म्हणजेच हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि याचं जर आपण नाव दिलं PQ तर मग आपण लिहिणार रे PQ असंच लिहावं लागेल आपल्याला. कारण की जेव्हा आता रे मध्ये नावं लिहिताना, आता लाईन मध्ये, सेगमेंट मध्ये आपण उलटा पुलटा नावं केले तरी चालतील, आपण बघितलं होतं. पण रे मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की रे मध्ये जिथे तुमचा स्टार्टिंग पॉइंट राहणार आहे तिथूनच तुमचं नाव स्टार्ट झालं पाहिजे. आता इथे एंड पॉइंट म्हणजे स्टार्ट पॉइंट ए आहे, म्हणून इथे तुम्हाला काय लिहावं लागेल, रे AB लिहावं लागेल. जर तुम्ही रे BA लिहिलं तर तुमचं रॉंग होणार, तुमची फिल इन द ब्लँक्स रॉंग होणार, तुमचा आन्सर रॉंग होणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा एंड पॉइंट असतो तिथूनच तुम्ही स्टार्ट करायचं आहे. आता इथे तुम्ही मला सांगा की इथे कोणतं येणार, इथे LM आहे, तर तुम्ही नाव कसं लिहिणार. आता मला सांगा, रे कसं येईल, रे LM असंच येणार, कारण की हा त्याचा एंड पॉइंट आहे, एंड पॉइंट पासूनच स्टार्ट होणार आहे. इन द ॲडजस्टंट डायग्राम पॉइंट ए इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ AB. बघा ABचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे अँड रे अदर दॅट पॉइंट A. द रे इज रिटर्न इन द स्टार्टिंग पॉइंट ॲज द रे AB ऑर नॉट रीड BA असं आपण रीड करूच शकत नाही. जिथे त्यांचा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथूनच आपल्याला स्टार्ट करावं लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे कोणत्या कोणत्या कन्सेप्ट शिकलेलो आहोत, एक छोटासा रिकॅप आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. आता आपण जिओग्राफिकल ज्या कन्सेप्ट शिकलो त्याच्यामध्ये एक छोटासा रिकॅप आपण बघणार आहोत आणि तो कोणता आहे ते मला सांगायचं. फर्स्ट आपण काय शिकलो, पॉइंट आहे, याला पॉइंट असं म्हणतात. पॉइंटमध्ये इनफायनाइट लाईन्स जाऊ शकतात, आपण बघितलेलं आहे. मग दुसरं आहे की आपण काय शिकलो, लाईन आहे, ही लाईन आहे. लाईन आपण कसंही लिहू शकतो आणि ती इनफायनाइट असते, अमर्याद असते, कारण की ॲरो दाखवलेले आहे त्याला, बरोबर. मग याचं लाईन एस असेल तर याला लाईन एस असं मेन्शन करू. लाईन ही कॅपिटल स्मॉल लेटर कशानेही डिनोट करू शकतो आपण. जर इथे दुसरी लाईन असेल, इथे TS असेल तर आपण लाईन कसं
TS सुद्धा लिहू शकतो किंवा लाईन ST असं सुद्धा लिहू शकतो. दोन्ही प्रकारे मेन्शन करू शकतो. नंतर आपण तिसरं बघितलेलं आहे की सेगमेंट. आता ही आपली लाईन आहे. आता या लाईनला मी नाव दिलं, T नाव दिलं, पण याच्यामध्ये जर सेगमेंट माझा AB असा असेल तर मी असं लिहिणार लाईन T आणि याच्यावर सेगमेंट कोणता आहे? सेगमेंट AB किंवा सेगमेंट कोणता होणार? BA असं मी लिहू शकणार आहे. बरोबर, हे तिसरं आहे. नंतर एक रे आपण बघितला. रेचा एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि त्याच्या समोर इन्फायनाइट लाईन समोर जात असते. जर याचं नाव असेल PQ तर मी नाव नेहमी रे कसं लिहिणार? रे PQच असं लिहिणार. त्याचं QP लिहिलं तर माझा आन्सर रॉंग होणार आहे. आणखीन एक आपण बघितलं होतं, सरफेस बघितला होता. सरफेस हा नेहमी प्लेन असतो आणि तो चारी दिशांना त्याच्या चारी साईडला इन्फायनाइट वाढू शकतो आहे ना. मग त्याचं नाव आपण सरफेस T, सरफेस A आपण असं मेन्शन करू शकतो. आणि हे सगळं आपण शिकलेलं आहे जिओग्राफिकल त्या शेप्समध्ये बघितले आहे. जिओमेट्रिकल शेप्समध्ये आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.